हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक अर्थात केशव शंखनाथ पथकाच्या वतीनं शंखवादकांचा विश्वविक्रम सोहळा आयोजित करण्यात आला आहे। सुमारे 1111हून अधिक शंखवादकांसह एकत्रित वादन रविवार 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:30 वाजता सप महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750वी जयंती वर्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठगमन 375 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 351 वर्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे 300 वर्ष जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135 पुण्यतिथी वर्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष सोहळा या निमित्ताने हे आयोजन करत आहोत, अशी माहिती पथकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला किशोरजी चव्हाण, रणजित हगवणे, नितीन महाजन, काळूराम डोमाळे, शैलेंद्र भालेराव, सुहास मदनाल आदी उपस्थित होते। विश्वविक्रम सोहळ्याला राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहतासनाथ महाराज, जगद्गुरू कृपांकित डॉक्टर चैतन्यानंद महाराज पुणेकर, विचारवंत सोपानदादा कानेरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। याशिवाय राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण, बजरंग दल क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी जितेंद्र ढुडी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजरवाडकर, क्षिप्र मंडळी नियामक मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट SK जैन तसेच भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, याचबरोबर प्रसिद्ध संगीतकार गीतकार अवधूत गांधी, सिने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत। वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे। याकरता गेली 1 वर्षापासून तयारी सुरू असून शंखवादक पुणे महानगर व महाराष्ट्र राज्यभरातून येणार आहेत। तरी पुणेकरांनी या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले। जय श्रीराम। मी नितीन महाजन, केशव शंखनाथ पथकाचा संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही एकाच वेळी एकाच ठिकाणी शंखवादकांचा विश्वविक्रम या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्सला आपल्या पथकाचे व्यवस्थापक आणि संचालक श्री काळूराम डोमाळे, सुहास मदनाल आणि शैलेंद्रजी भालेराव आज आम्ही ही पत्रकार वार्ता घेतोय। येणाऱ्या 5 ऑक्टोबर 2025 रविवार रोजी SP कॉलेजच्या मैदानावर महाराष्ट्रभर केशव शंखनाथ पथकाचं जे जाळं पसरले त्यापैकी 1111 शंखवादकांपेक्षा जास्त शंखवादक एकत्रित येऊन शंखवादकाचा विश्वविक्रम करणार आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरचे बरेच दिग्गज नागरिक उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, एकनाथभाई शिंदे, उदयजी सामंत, आशिषजी शेलार, त्याचबरोबर बरेच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक स्तरावरचे आपले सगळे मान्यवर उपस्थित राहणार आहेत। प्रमुख आशीर्वाद देण्यासाठी योगी रोहतकदासजी महाराज, राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर चैतन्यानंद महाराज पुणेकर आणि सोपान दादा कानेरकर हे आपल्या आशीर्वचन देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर पुणे शहरातले आणि महाराष्ट्रातले अनेक नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर असतील, अशा विविध क्षेत्रामधले मान्यवर उपस्थित राहणार। त्याचबरोबर पुणे शहरातले 5-10 हजार नागरिक तिथे उपस्थित राहणार आहे। एक कार्यक्रम घेण्याचं 6 कारणं किंवा निमित्त आम्ही या जगासमोर किंवा सगळ्यांसमोर मांडणार आहोत। हे वर्ष 2025 म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्म 750वा वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून हे आम्ही औचित्य साधलेलं आहे। त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 351 वर्ष पूर्ण होत आहेत। तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मोत्सवाचं 300वा वर्ष आहे। तसंच महात्मा फुले ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचं 135वं वर्ष आहे। आणि आमची मातृसंस्था, ज्या संस्थेचा विचार घेऊन हे कार्य आम्ही करतोय, जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। हे औचित्य साधून पुणे शहरात हा विश्वविक्रम होतोय। हा विश्वविक्रम 5 ऑक्टोबर 2025 सकाळी 9 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर होतोय। मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती करेल, या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून
या विश्वविक्रमी कार्यक्रमाचं साक्षीदार व्हावं. विश्वविक्रम होणार आहे हा 1111+ म्हणजे साधारण आता 1500 रजिस्ट्रेशन आमच्याकडे झालंय. त्यामध्ये सर्वात जास्त 1500 या शंखवादकांमध्ये सर्वात जास्त महिला वर्ग आहे, यांची संख्या एकूण 90% आहे. त्यामध्ये वय वर्ष 4 पासून तर 84 वर्षापर्यंतचे सगळे तरुण आणि तरुणी शंख वाजवणार आहेत. आणि याच्यात विश्वविक्रम होतोय तो संख्येच्या माध्यमातून होतोय, एकत्रित एकसारखा गणवेश याच्या माध्यमातून होतोय आणि एक विशिष्ट धून शंखातनं येलेले वलय किंवा नाद हे आवर्तन आम्ही वाजवणार आहोत. एकूण 12 प्रकारचे आवर्तन आम्ही या विश्वविक्रमामध्ये विक्रमी वाजवणार आहोत आणि त्याचा विश्वविक्रम होणार आहे.